मी बोललोच ना, काल परवा पोलीस पण सस्पेंड करण्यात आले, पोलिसांनी पिस्तूल काढला, याच्यावरती काय पाहिजे? आपण बिहारला का चुकीचं बोलावं? शिवसेनेचा महापौर या ठिकाणी कोणाचाही पक्षाचा येऊ, भाजपचा येऊ, शिवसेनेचा येऊ, जनता जो निर्णय देईल तो आम्हालाही मान्य आहे, जनतेचा निर्णय सगळ्यांना मान्य असावा. पण या अशा पद्धतीने निवडणुका नाही होत. पोलीस पिस्तूल घेऊन करतो, मग त्याच्या हातात झेंडाच द्या ना पक्षाचा. हे बघा, आता आपण पाहिलं असेल तर बऱ्याच लोकांच्या संपत्तीत वाढ आहे, पण ते शिवसेनेचे आहे ना. ते मुलं काय उद्योग करता की नाही करता, काय त्यांचा काय धंदा आहे की नाही, हे सगळं पाहिलं पाहिजे. नुसतं आरोप करण्यात अर्थ नाही आहे. इन्कम सोर्स काय आहे, जेव्हा तो डिक्लेअर करतोय की माझ्याकडे एवढी संपत्ती, याचा अर्थ त्याचा काहीतरी उद्योग आहे, त्याचं काम आहे. पण आता बदनाम करण्याकरता तर तुम्ही हातामध्ये तांदूळच घेतले तर टाकत बसा. एक शेवट हे बघा, आता तो भाजपचा प्रश्न आहे, कारण की कोणाला त्यांनी स्वीकृत करावं, कोणाला स्वीकृत न करावं, कोणाला पक्षात घ्यावं, कोणाशी हातमिळवणी करावी, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण शेवटी जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघते आणि मला तरी असं वाटतं की जनता सुज्ञ आहे. तुम्ही चुकीचे निर्णय कराल तर मग आम्ही असो किंवा तुम्ही असो, कोणालाही ती जनता माफ करत नाही. एवढा आहे, ती बोलू शकत नाही, पण ती पेटीद्वारे दाखवते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.